पुण्यातील त्या संध्याकाळचा गारवा अंगाला झोंबत होता. मी सोनल आज पुन्हा एकदा त्याच हॉस्पिटलच्या बाकावर बसले होते. वय वर्षे 32, पण मनावर मात्र अनेक वर्षांचं ओझं असल्यासारखं वाटायचं. दिसायला मी सुरक्षित, सुसंस्कृत आणि एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करणारी स्त्री, पण आतून कुठेतरी एक रिकामपण होतं. लग्नाला 7 वर्ष झाली होती, पण संसारातील तो ओलावा, तो जिव्हाळा कधीच हरवून गेला होता. सोनल मॅडम, डॉक्टर अविनाश तुमची वाट पाहत आहेत, नर्सने हसून सांगितलं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि कॅबिनचा दरवाजा उघडून हळूच ढकलला. समोर डॉक्टर अविनाश बसले होते. अंदाजे 40-42 वय, चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि डोळ्यात एक प्रकारची खोली. ते फक्त एक नामांकित डॉक्टर नव्हते, तर त्यांच्या बोलण्यात एक अशी जादू होती की समोरचा माणूस निंद संकोच होऊन व्यक्त व्हायचा. या सोनल, कसं वाटतंय आज? त्यांनी फाईलवरून नजर वर करत विचारलं. काही खास नाही डॉक्टर, तेच डोकं दुखणं आणि रात्रीची अस्वस्थता. मी खुर्चीत बसत म्हटलं. डॉक्टरांनी माझे रिपोर्ट बाजूला ठेवले आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. सोनल, तुमची ही लक्षणं शारीरिक कमी आणि मानसिक जास्त आहेत. तुमची मेडिकल टेस्ट सगळी नॉर्मल आहे, पण तुमच्या मनाची टेस्ट पण अजून केलेली नाही. त्यांच्या या वाक्याने मी थोडे डचकले. त्यांनी स्टेथोस्कोप घेतला आणि मला जवळ बोलावले. जेव्हा त्यांनी माझ्या मनगटावर हात ठेवला, तेव्हा मला एक वेगळा स्पर्श जाणवला. तो स्पर्श केवळ एक डॉक्टरचा नव्हता, तर तो एक आधाराचा स्पर्श होता. 32 वर्षाच्या या प्रवासात मी अनेक स्पर्श अनुभवले होते, पण या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं. काहीतरी असं जे मला सांगत होतं की इथे मी सुरक्षित आहे. तुमची धडधड वाढली आहे सोनल, ते मंद स्वरात बोलले. त्यांच्या आवाजातील तो साधापणा मला अधिकच अस्वस्थ करत होता. मी नजर चोरली. कदाचित कामाचा ताण असेल डॉक्टर, किंवा कदाचित असं काही जे तुम्ही स्वतःला सांगायला घाबरत आहात. त्यांनी स्मितहास्य करत उत्तर दिलं. त्या दिवशी आमची भेट औषधांपेक्षा संवादावर जास्त झाली. त्यांनी मला विचारलं नाही की मला काय दुखतंय, त्यांनी मला विचारलं की मला काय वाटतंय. एका स्त्रीला जेव्हा तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा कोणी भेटतो, तेव्हा तिचं मन नकळत तिकडे झुकू लागतं. मी हॉस्पिटलमधून बाहेर पडले तेव्हा माझ्या हातात औषधांची चिठ्ठी होती, पण डोक्यात मात्र डॉक्टर अविनाश यांचा तो शांत चेहरा फिरत होता. घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे शांतता होती. नवरा त्याच्या कामात व्यस्त होता. मी आरशासमोर उभी राहिले. 32 वय, लोक म्हणतात हे वय सर्वात आकर्षक असतं, पण या आकर्षणाचा उपयोग काय जर ते पाहणारे डोळेच घरामध्ये नसतील तर? मी बेडवर पडले आणि डोळे मिटले. मला पुन्हा पुन्हा तोच स्पर्श आठवत होता. डॉक्टर अविनाश यांनी माझं मनगट धरल्याचा तो क्षण. ते केवळ औषध देणारे डॉक्टर नव्हते, तर माझ्या आयुष्यातील त्या रिकाम्या जागी हळूच पाऊल ठेवणारे कोणीतरी वाटू लागले होते. मला माहीत होतं की हे चुकीचं आहे. ते माझे डॉक्टर आहेत. मी एका सुसज्ज सोसायटीत राहणारी, सुखी संसार असलेली स्त्री आहे, पण मन मात्र पुन्हा पुन्हा त्या दवाखान्याकडे धाव घेत होतं. पुढच्या भेटीत काय होईल? ही केवळ एक ट्रीटमेंट आहे की माझ्या आयुष्याला मिळणारं एक नवीन वळण? डॉक्टरांच्या त्या पहिल्या भेटीनंतर आठवडाभर मी माझ्याच विचारात हरवले होते. ऑफिसमध्ये काम करताना किंवा घरी जेवण बनवतानाही डॉक्टर अविनाश यांचा तो शांत चेहरा आणि त्यांचा तो आश्वासक आवाज माझ्या कानात घुमत होता. 32व्या वर्षी आयुष्यात असं काय घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. 2 दिवसानंतर पुन्हा फॉलोअपसाठी जायचं होतं. मी आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होते. आज मी नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लावला तयार व्हायला. थोडा हलका मेकअप, गडद निळ्या रंगाची साडी. मी स्वतःलाच विचारलं, सोनल, हे तू कोणासाठी करतेस? मनाकडे उत्तर नव्हतं, पण हृदयाची धडधड मात्र वाढली होती. दवाखान्यात पोहोचले तेव्हा नेहमीप्रमाणे गर्दी होती, पण जेव्हा माझं नाव पुकारलं गेलं तेव्हा मनात एक विलक्षण हुरहुर होती. मी कॅबिनमध्ये शिरले. डॉक्टर अविनाश एका फाईलमध्ये काहीतरी लिहित होते. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक मृदू हास्य उमटलं. या सोनल, आज औषधांनी काही फरक पडला का, की अजून अस्वस्थताच आहे? त्यांनी खुर्ची मागे सरकत विचारलं. औषधांपेक्षा तुमच्याशी बोलून जास्त बरं वाटतंय डॉक्टर. माझ्या तोंडून हे वाक्य नकळत निघून गेलं. मी क्षणभर दचकले, पण त्यांनी ते वाक्य फार सहजतेने घेतलं. त्यांनी पुन्हा एकदा चेकअपसाठी सुरू केलं. जेव्हा ते BP तपासण्यासाठी माझ्याजवळ आले तेव्हा त्यांच्या अत्तराचा तो मंद सुवास मला मोहून टाकत होता. आमचं अंतर कमी झालं होतं. कॅबिनमध्ये पूर्ण शांतता होती. फक्त स्टेथोस्कोपचा आवाज आणि माझ्या हृदयाचे वेगाने चाललेले ठोके. सोनल, तुमचं हृदय आज काहीतरी वेगळं सांगते, ते हळू आवाजात बोलले. त्यांचा तो सिनेमॅटिक अंदाज मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला होता. त्यांनी माझा हात हातात घेतला.
तो स्पर्श औषधाचा नव्हता, तर दोन प्रौढ व्यक्तींमध्ये एका सखोल ओढीचा होता. डॉक्टर, मला भीती वाटते, मी खाली बघत म्हटलं. कशाची? या ओढीची, या नात्याची, ज्याला काही नाव नाही आहे. डॉक्टरांनी माझा हात थोडा अधिक घट्ट धरला. काही नाती निशब्द असतात सोनल, त्यांनी नावाची गरज नसते. तुमच्या आयुष्यात जे रिकामेपण आहे ते मी समजू शकतो, कारण मीही त्याच प्रवासातून जातोय. त्यांच्या या कबुलीने मला धक्का बसला. तेही एकाकी होते. बाहेरून यशस्वी दिसणारा हा माणूस आतून इतका रिक्त कसा असू शकतो? आमचे डोळे एकवटले. त्या क्षणी कॅबिनमधील वातावरण खूपच रोमॅन्टिक पण तितकंच गंभीर झालं होतं. मला जाणीव होत होती की आम्ही एका अशा वळणावर उभे आहोत जिथून मागे फिरणं कठीण होतं. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. खिडकीतून बाहेर बघताना मला वाटलं की कदाचित हेच ते सुख आहे ज्याची मी आजवर वाट पाहत होते. पण मनात एक प्रश्न टोचत होता, हे नातं नैतिक आहे का? समाज काय म्हणेल? आणि माझ्या संसाराचं काय होईल? डॉक्टर अविनाश माझ्या खूप जवळ आले. त्यांच्या श्वासाचा स्पर्श मला माझ्या गालावर जाणवत होता. मला वाटलं आता काहीतरी अनैतिक घडेल. मी माझे डोळे मिटून घेतले. मी डोळे मिटून घेतले होते. कॅबिनमधील त्या शांततेत फक्त माझे श्वास ऐकू येत होते. मला वाटलं होतं की आता मर्यादा ओलांडली जाईल. 32 वर्षाच्या माझ्या आयुष्यात मी कधीच इतके हतबल झाले नव्हते. पण अचानक खांद्यावर एक स्थिर आणि भक्कम स्पर्श जाणवला. सोनल, स्वतःला सावर. डॉक्टर अविनाशांचा आवाज मगासासारखा कातर नव्हता, तर त्यात एक प्रकारचा अधिकार आणि समजूतदारपणा होता. मी हळूच डोळे उघडले. ते माझ्यासमोर 2 पाऊल लांब उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरची मगाशी दिसलेली व्याकुळता आता एका संयमात बदलली होती. सोनल, आपण जे काय अनुभवतोय त्याला जग चूक म्हणेल, पण माझ्यासाठी ही 2 एकाकी मनांची ओढ आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, आपण जर या क्षणाला वाहिली गेलो तर आपल्यातील हा आदर कायमचा संपून जाईल. मला तू फक्त शरीराने नको आहेस, मला तुझं ते मन हवं आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून कोणाशी तरी बोलायला आसुसलेलं आहे. त्याच्या या वाक्यांनी माझ्या अंगावर शहार आला. मला माझ्याच विचारांची लाज वाटली. मी खुर्चीत नीट बसले आणि स्वतःला सावरलं. डॉक्टरांनी पाण्याचा पेला माझ्यासमोर धरला. डॉक्टर, मी खरंच खूप गोंधळले आहे. घरात सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटतं. नवरा आहे पण तो फक्त नावापुरता. आम्ही एकाच छताखाली राहतो, पण आमच्यात संवाद उरलेला नाही. अशा वेळी तुमच्यासारखा माणूस जेव्हा मला माझं अस्तित्व जाणून देतो तेव्हा मी वाहत जाते. मी माझे अश्रू पुसत म्हटलं. त्या संध्याकाळी आम्ही दवाखान्यात नाही तर मनाच्या गाभाऱ्यात संवाद साधला. त्यांनी मला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं. त्यांची पत्नी एका दुर्धर आजाराने गेली होती आणि तेव्हापासून ते फक्त रुग्णांच्या सेवेत स्वतःला विसरून गेले होते. 2 एकाकी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे केवळ आकर्षण नसतं, तर एकमेकांना समजून घेण्याची एक तीव्र ओढ असते. पुढचे 15 दिवस आमच्यासाठी एका सुंदर स्वप्नासारखे होते. आम्ही रोज फोनवर बोलायचं, कधी रात्री उशिरापर्यंत तर कधी ऑफिसच्या कामातून वेळ काढून. आमचे संवाद आता काय दुखतंय इथून सुरू होऊन आज काय विचार केलास इथपर्यंत पोहोचले होते. ते मला त्यांच्या कठीण सर्जरीबद्दल सांगायचे, मी त्यांना माझ्या ऑफिसमधली राजकारणाबद्दल. आम्ही एकमेकांचे इमोशनल सपोर्ट सिस्टम बनलो होतो. एके दिवशी डॉक्टरांचा फोन आला. सोनल, आज संध्याकाळी थोडा वेळ मिळेल का? मला एक खूप महत्त्वाची बातमी द्यायची आहे. आपण आपल्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये भेटूया. मी उत्साहाने हो म्हटलं. ऑफिस सुटल्यानंतर मी घरी न जाता थेट कॉफी शॉपमध्ये पोहोचले. डॉक्टर अविनाश तिथे आधीच आले होते. आज ते खूप आनंदी दिसत होते. सोनल, मला इंटरनॅशनल मेडिकल काउन्सिलकडून सर्वोत्कृष्ट सर्जनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढच्या महिन्यात मला लंडनला जायचं आहे, त्यांनी आनंदाने सांगितलं. अरे वा डॉक्टर, हे तर खूपच छान झालं. मी त्यांचा हात हातात घेत म्हटलं. त्या सार्वजनिक ठिकाणी आम्ही एकमेकांचा हात धरला होता, पण त्यात कोणताही संकोच नव्हता. पण त्या क्षणी कॉफी शॉपचा दरवाजा उघडला आणि माझा नवरा समीर त्याच्या काही मित्रांसोबत आत आला. माझं हृदय जणू थांबल्यासारखं झालं. समीरची नजर थेट आमच्या टेबलावर पडली. त्याने मला तिथे दुसऱ्या एका पुरुषासोबत हात धरून बसलेलं पाहिलं होतं. समीर जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर रागापेक्षा जास्त आश्चर्य होतं. सोनल, तू इथे? आणि हे कोण आहे? माझी वाचाच बसली होती. मी काय उत्तर देऊ? हे माझे डॉक्टर आहेत. पण डॉक्टर आणि पेशंट कॉफी शॉपमध्ये हात धरून का बसतील? नमस्कार, मी डॉक्टर अविनाश. डॉक्टरांनी स्वतःला सावरत उत्तर दिलं. सोनल यांच्या एका महत्त्वाच्या केसबद्दल आम्ही चर्चा करत होतो. खरं तर मीच त्यांना इथे बोलवलं होतं, कारण हॉस्पिटलमध्ये आज खूप गर्दी होती.
समीरने डॉक्टरांकडे संशयाने पाहिलं. केस? कसली केस? सोनलने तर मला काहीच सांगितलं नाही. काही गोष्टी वैयक्तिक असतात समीर, मी धीर एकवटून म्हटलं. आणि डॉक्टर अविनाश फक्त माझे डॉक्टर नाहीत, तर ते माझे एक चांगले मार्गदर्शकही आहेत. समीर त्या दिवशी काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यातील तो अविश्वास मला स्पष्ट दिसत होता. आम्ही तिथून निघालो, पण त्या रात्री घरात एक भयान शांतता पसरली होती. समीरने मला एकदाही विचारलं नाही की मी तिथे काय करत होते, पण त्याचं मौन मला हजारो प्रश्न विचारत होतं. दुसऱ्या दिवशी मला डॉक्टर अविनाशांचा मेसेज आला. सोनल, काल जे झालं ते कदाचित आपल्या नात्याची परीक्षा होती, पण काही चुकीचं केलेलं नाही. पण या जगाच्या नजरेत आपण गुन्हेगार आहोत. तुला काय वाटतं, आपण हे इथेच थांबावं का? माझ्यासमोर 2 रस्ते होते. एक रस्ता त्या माणसाकडे जात होता ज्याने मला 32व्या वर्षी पुन्हा जगायला शिकवलं होतं, आणि दुसरा रस्ता त्या संसाराकडे जात होता जिथे मी फक्त एक कर्तव्य म्हणून राहत होते. पण मला एक गोष्ट माहीत होती, डॉक्टर अविनाशांनी मला जे दिलं होतं ते शरीर नव्हतं, तर तो आत्मसन्मान होता. मी विचार केला, जर मी समीरला सगळं खरं सांगितलं तर, जर मी त्याला सांगितलं की मला त्याच्याकडून काय हवं होतं, जे मला डॉक्टरांकडे मिळालं. नातं टिकवण्यासाठी खोटेपणापेक्षा सत्य जास्त गरजेचं असतं. मी डॉक्टरांना रिप्लाय दिला, थांबायचं की चालायचं हे वेळ ठरवेल, पण मी आता लपून राहणार नाही. आपल्या नात्यात जे पावित्र्य आहे ते मी समीरला समजावून सांगेन, मग त्याचा परिणाम काहीही हो. सोनलचा हा निर्णय तिला कोणत्या वळणावर नेणार होता? समीर तिचं हे निशब्द नातं स्वीकारणार होता की तिच्या संसाराचा शेवट ठरणार होता? आणि डॉक्टर अविनाश त्यांच्या लंडनचा प्रवास काय होणार होतं? त्या संशयी नजरेने आणि घरात पसरलेल्या शांततेने माझं जगणं मुश्किल झालं होतं. त्या रात्री मी खूप विचार केला. आयुष्यात जेव्हा आपण 2 अशा व्यक्तींकडे अडकतो जिथं एका बाजूला कर्तव्य असतं आणि दुसऱ्या बाजूला भावना, तेव्हा निर्णय घेणं खूप कठीण असतं. पण डॉक्टर अविनाश यांनी मला एक गोष्ट शिकवली होती, स्वतःशी प्रामाणिक राहणं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी समीरला समोर बसवलं. तो ऑफिसला जाण्यासाठी तयारीत होता. समीर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. काल जे तू पाहिलं त्याबद्दल तुला जे वाटतंय ते सगळं खरं नाही, पण जे आहे ते लपवण्यासारखंही नाही. मी शांतपणे सुरुवात केली. समीरने रागाने माझ्याकडे पाहिलं. सोनल, तुला नक्की काय सांगायचं आहे? तुझे त्या डॉक्टरांशी काही संबंध आहेत की? मी एक दीर्घ श्वास घेतला. समीर, डॉक्टर अविनाश आणि माझ्यात जे आहे ते शरीराचं नातं नाही आहे, ते एका संवादाचं नातं आहे. गेल्या 7 वर्षात आपण एकत्र आहोत, पण तू कधी मला विचारलं आहेस का की मला काय वाटतं? मी घरात असूनही किती एकटी असते हे तुला कधी जाणवलं? डॉक्टर अविनाश यांनी माझ्या त्या रिकामेपणाला शब्द दिले. त्यांनी मला आधार दिला जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती. समीर स्तब्ध झाला. त्याला कदाचित अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. मी पुढे बोलत राहिले. त्यांच्याबद्दल मला ओढ आहे, हे मी नाकारणार नाही, पण ती ओढ एका अशा माणसासाठी आहे ज्याने मला पुन्हा एकदा जगायला शिकवलं. पण समीर, मी तुझ्याशी प्रतारणा केली नाही, मी मर्यादा ओलांडलेली नाही, कारण मला आपल्या नात्याचा आदर आहे. पण जर तुला हे नातं टिकवायचं असेल तर तुलाही बदलायला हवं. त्या दिवशी समीर काहीच नाही बोलता ऑफिसला निघून गेला. मला वाटलं होतं की आता सगळं संपलं. मी डॉक्टर अविनाश यांना फोन केला. डॉक्टर, मी समीरला सगळं सांगितलं. मी कातर स्वरात म्हटलं, सोनल, तू खूप धाडसाचं काम केलं आहेस. सत्याचा सामना करणं नेहमीच कठीण असतं. आता जे काही होईल ते स्वीकारण्याची ताकद ठेव. उद्या माझी लंडनची फ्लाईट आहे. तुला भेटायला आवडेल का? त्यांनी विचारलं. मी संध्याकाळी त्यांना भेटायला एअरपोर्टवर गेले. तिथे लोकांची खूप गर्दी होती, पण तरीही आमचे डोळे एकमेकांना शोधत होते. जेव्हा ते समोर आले तेव्हा त्यांच्या हातात एक छोटी भेटवस्तू होती. हे तुझ्यासाठी सोनल, हे उघडून बघ. त्यांनी ती माझ्या हातात दिली. मी ती उघडली. त्यात एक सुंदर डायरी आणि पेन होता. हे कशासाठी? मी विचारलं. सोनल, तुझं आयुष्य तू स्वतःच्या शब्दात लिहायला हवं. कोणावरही विसंबून राहू नकोस. मी लंडनला जात आहे. कदाचित आपण पुन्हा कधी भेटू किंवा नाही, पण आपल्यातील हे निशब्द नाते नेहमीच माझ्या मनात असेल. तू मला एक डॉक्टर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून जपला आहेस, त्याबद्दल आभार. ते हसून बोलले. त्या क्षणी मला जाणीव झाली की प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं किंवा शारीरिक जवळीक नाही. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं. त्यांनी माझ्या कपाळावर एक छोटासा पवित्र स्पर्श केला. तो निरोपाचा स्पर्श होता. ते सिक्युरिटी चेकअपसाठी आत निघून गेले आणि मी तिथेच उभे राहून त्यांना बघत राहिले. माझं मन हलकं झालं होतं. मी घरी परतले तेव्हा रात्र झाली होती.
घराचा दरवाजा उघडला तेव्हा समीर तिथेच बसला होता. टेबलावर 2 कॉफीचे कप होते. "सोनल, तू आलीस? मला माफ कर." समीर उभा राहिला. "आज दिवसभर फक्त मी तुझ्या शब्दांचा विचार करत होतो. मला कळलं की मी तुला एक पत्नी म्हणून वागवलं, पण एक मैत्रीण म्हणून कधीच समजून घेतलं नाही. आपण या नात्याला पुन्हा एकदा संधी देऊ शकतो का?" समीरचे डोळे ओलावले होते. मी त्याच्याकडे पाहिलं आणि मला कळलं की ही माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे. डॉक्टर अविनाश माझ्या आयुष्यात औषध म्हणून आले होते आणि त्यांनी माझा संसार न मोडता तो कसा सावरला पाहिजे हे मला शिकवलं होतं. आज कधीतरी मी ती डायरी उघडते तेव्हा मला डॉक्टर अविनाश यांचा तो शांत चेहरा आठवतो. आमचं नातं कधीच अनैतिक नव्हतं, कारण त्यात लपवाछुपी नव्हती. ते होतं एक निशब्द नातं, ज्याने मला माझं हरवलेलं सातत्व परत मिळवून दिलं होतं.